बालकांड मास पारायण पहिला विश्राम। किन्ही प्रश्न जेही भाती भवानी, जेही विधी शंकर कहा बखानी, सो सब हेतु कहब मई गाई, कथा प्रबंध विचित्र बनाई। पार्वतीने शंकरांना जे प्रश्न विचारले आणि त्यांनी त्यांची विस्ताराने जी उत्तरे दिली ती सर्व मी विशेष प्रकारे कथेची रचना करून सांगेन। जेही यह कथा सुनी नहीं होई, जनी आचरजू करे सुनी सोई। कथा अलौकिक सुनही जे ज्ञानी, नहीं आचरजू करही अस जानी। राम कथा कैमिती जग नाही, असी प्रतीती तीन के मन माही। नाना भाती राम अवतारा, रामायण सतकोटी अपारा। ज्याने पूर्वी ही कथा ऐकली नसेल त्याने हे ऐकून आश्चर्य करू नये। जे ज्ञानी लोक ही विलक्षण कथा ऐकतात ते जाणत असूनही आश्चर्य करीत नाहीत, कारण जगामध्ये रामकथेला काही मर्यादा नाही असा विश्वास त्यांच्या मनात असतो। श्रीरामांचे नाना प्रकारचे अवतार झाले आहेत आणि 100 कोटी व अपार रामायणे आहेत। कल्पभेद हरिचरित सुहाये, भाती अनेक मुनी सन्न गाये। करिय न संशय अस उर आनी, सुनिय कथा सादर रती मानी। मुनीश्वरांनी श्रीहरीची सुंदर चरित्रे कल्प भेदानुसार अनेक प्रकारे गायली आहेत असा विचार करून मनात संशय आणू नका आणि आदरपूर्वक प्रेमाने ही कथा ऐका। 2. राम अनंत अनंत गुण अमित कथा विस्तार, सुनी आचरजू न मानी हही जिन्न के बिमल विचार। श्रीराम अनंत आहेत, त्यांचे गुण सुद्धा अनंत आहेत, त्यांच्या कथांचा विस्तारही अनंत आहे, म्हणून ज्यांचे विचार शुद्ध आहेत त्यांना ही कथा ऐकून आश्चर्य वाटणार नाही। एही विधी सब संशय करी दुरी, सीर धरी गुर पद पंकज धुरी। पुनी सबही बिनवऊ कर जोरी, करत कथा जेही लाग न खोरी। अशा प्रकारे सर्व संदेह दूर करून आणि श्री गुरूंच्या चरण कमलांची धूळ मस्तकी धारण करून मी पुन्हा हात जोडून सर्वांना विनंती करतो, त्यामुळे कथेच्या रचनेमध्ये कोणत्याही दोषांचा स्पर्श होणार नाही। सादर सिंहही नाई अब माथा, बरनऊ विसद रामगुण गाथा। संबत सोरह सई एकतिसा, करऊ कथा हरिपद धरी सिसा। आता मी आदराने श्री शिवांना मस्तक नमवून श्रीरामांच्या गुणांची पवित्र कथा सांगतो। श्रीहरींच्या चरणांवर मस्तक ठेवून विक्रम संवत 1631 मध्ये ही कथा प्रारंभ करीत आहे। नवमी भौम 12 मधुमासा, अवधपुरी यह चरित प्रकाशा। जेही दिन राम जन्म श्रुती गावही, तीर्थ सकल तहा चली आवही। चैत्र मासातील नवमी तिथी मंगळवार या दिवशी अयोध्येमध्ये हे चरित्र प्रकाशित झाले। ज्या दिवशी श्रीरामांचा जन्म असतो त्या दिवशी सर्व तीर्थे तेथे येतात असे वेद सांगतात। असुर नाग खग नरमुनी देवा, आई करही रघुनायक सेवा। जन्म महोत्सव रचही सुजाना, करही रामकल कीर्ती गाना। असुर नाग पक्षी मनुष्य मुनी व देव हे सर्वजण अयोध्येमध्ये येऊन श्री रघुनाथांची सेवा करतात। बुद्धिमान माणसे जन्मोत्सव साजरा करतात आणि श्रीरामांच्या सुंदर कीर्तीचे गायन करतात। 2. मज्जही सज्जन वृंद बहु पावन सरजू नीर, जपही राम धरी ध्यान, उर सुंदर श्याम शरीर। त्या दिवशी सज्जन लोकांचे अनेक समूह शरयू नदीच्या पवित्र जळामध्ये स्नान करतात आणि हृदयामध्ये सुंदर श्यामल शरीर असलेल्या श्री रघुनाथांचे ध्यान करीत त्यांच्या नामाचा जप करतात। दरस परस मज्जन अरूपाना,
हरई पाप कह वेद पुराणा, नदी पुनीत अमित महिमा अति, कही न सकई सारदा बिमलमती. शरयू नदीचे दर्शन, स्पर्श, स्नान आणि जलप्राशन या गोष्टी पापांचे हरण करतात असे वेद पुराणे सांगतात. ही नदी मोठी पवित्र आहे. तिचा महिमा अनंत आहे. तिचे महात्म्य अत्यंत बुद्धिमती सरस्वती सुद्धा वर्णन करू शकत नाही. रामधामदा पुरी सुहावनी, लोक समस्त विदित अति पावनी, चारी खानी जगजीव अपारा, अवधतजे तनु नहीं संसारा. ही शोभायमान अयोध्यापुरी श्री रामचंद्राचे परमधाम प्राप्त करून देणारी आहे. ही सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध आहे आणि अत्यंत पवित्र आहे. जगामध्ये अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जरायुज या चार योनींतील जगामध्ये अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जरायुज या चार योनींतील अनंत जीव आहेत. यांपैकी जे जीव अयोध्येमध्ये शरीर त्याग करतात ते पुन्हा संसारात येत नाहीत. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटून भगवंतांच्या परमधामामध्ये निवास करतात. सबविधी पुरी मनोहर जानी, सकल सिद्धिप्रद मंगल खानी, बिमल कथा कर किन्न अरंभा, सुनत नसाही काम मददंभा. ही अयोध्यापुरी सर्व प्रकारे मनोहर, सर्व सिद्धी देणारी आणि कल्याणाची खाण आहे असे समजून मी या निर्मल कथेचा आरंभ येथे केला. ही ऐकल्यावर काम, मद आणि दंभ नष्ट होतात. रामचरित मानस एही नामा, सुनत श्रवण पाय विश्रामा, मन करी विषय अनलबन जरई, होई सुखी जाऊ एही सर परई. याचे नाव रामचरित मानस असे आहे. हे कानांनी ऐकताच मनशांती मिळते. विषयरूपी दावानलामध्ये जळत असलेला मनरूपी हत्ती जर या रामचरित मानस रूपी सरोवरात पडला तर सुखी होईल. रामचरित मानस मुनी भावन, बिरचेऊ शंभू सुहावन पावन, त्रिविध दोष दुख दारिद दावन, कली कुचाली कुली कलुष नसावन. हे रामचरित मानस मुनिजनांना प्रिय आहे. या सुंदर व पवित्र अशा मानसाची रचना श्री शिवांनी केली. तिन्ही प्रकारचे दोष, दुःख आणि दारिद्र्य, कलियुगातील दुष्ट वर्तन व सर्व पापांचा नाश करणारे हे आहे. रची महेश निजमानस राखा, पायी सुसमऊ शिवासन भाषा, ताते रामचरित मानस बर, धरेऊ नाम हिय हेरी हरशी हर. श्री महादेवांनी हे रचून आपल्या मनात ठेवले होते आणि योग्य वेळ येताच पार्वतीला सांगितले. यामुळे शंकरांनी हे आपल्या मनात वसवलेले पाहून आणि प्रसन्न होऊन याला रामचरित मानस असे सुंदर नाव ठेवले. कहू कथा सोई सुखद सुहाई, सादर सुनहू सुजन मन लाई. मी तीच सुखदायक व सुंदर रामकथा सांगत आहे. हे सज्जनांनो, आदराने मनपूर्वक हिचे श्रवण करा. 2. जस मानस जेही विधी भयऊ जग प्रचार जेही हेतू, अवसोई कहऊ प्रसंग सब सुमिरी उमा वृषकेतू. हे रामचरित मानस जसे आहे तसे, ज्या प्रकारे हे बनले आणि ज्या हेतूने जगामध्ये याचा प्रचार झाला, ती सर्व कथा आता मी उमा महेश्वर यांचे स्मरण करून सांगतो. शंभू प्रसाद सुमती हिय हुलसी, रामचरित मानस कबी तुलसी, करई मनोहर मती अनुहारी, सुजन सुचित सुनी लेहू सुधारी. श्री शिवांच्या कृपेने तुलसीदासांच्या हृदयात सुंदर बुद्धीचा विकास झाला. त्यामुळे हा तुलसीदास या रामचरित मानसाचा कवी झाला. आपल्या बुद्धीनुसार तो हे मनोहरच बनवित आहे. तरीही हे सज्जनांनो,
शुद्ध चित्ताने ऐकून हे सुधारून घ्या. सुमती भूमी थल हृदय अगाधू, वेद पुराण उदधी घन साधू, बरशही राम सुजस बरबारी, मधुर मनोहर मंगलकारी. सुंदर सात्विक बुद्धी ही भूमी आहे. हृदय हे तिच्यामधील गंभीर महत्वाचे स्थान आहे. वेद पुराणे हे समुद्र आहेत आणि साधू संत मेघ आहेत. हे श्रीरामांच्या सुयश रूपी सुंदर मधुर मंगलकारी अशा जलाचा वर्षाव करतात. लीला सगुण जो कहही बखानी, सोयी स्वच्छता करई मलहानी, प्रेम भगती जो बरनी न जाई, सोयी मधुरता सुशीतलताई. सगुण लीलेचे जे विस्ताराने वर्णन केले जाते तीच राम सुकीर्ती रूपी जलाची निर्मलता होय. ती मलाचा नाश करते. ज्या प्रेम भक्तीचे वर्णनही करता येत नाही ती भक्ती म्हणजे जलाची मधुरता आणि सुंदर शीतलता होय. सो जल सुकृत साली हित होई, राम भगत जनजीवन सोई, मेधा मही गतसो जल पावन, सकिली श्रवण मग चलेऊ सुहावन, भरेऊ सुमानस सुथल थिराना, सुखदसीत रुचि चारु चिराना. ते राम कीर्ती रूपी जल सत्कर्म रूपी भात पिकासाठी हितकारक आहे आणि श्रीरामांच्या भक्तांचे तर जीवनच आहे. ते पवित्र जल बुद्धिरूपी पृथ्वीवर पडले आणि एकत्र होऊन सुंदर कानरूपी मार्गाने प्रवाहित झाले व मानस हृदय रूपी श्रेष्ठ स्थानामध्ये भरले जाऊन तेथे स्थिर झाले. स्थिर झाल्यावर काही कालाने सुंदर रुचिकर शीतल आणि सुखदायक झाले. 2. सुठी सुंदर संवाद बर वीरचे बुद्धी बिचारी, तेई एही पावन सुभग सरघाट मनोहर चारी. या कथेमध्ये विचारपूर्वक जे 4 अत्यंत सुंदर भृशुंडी गरुड शिव पार्वती याज्ञवल्क्य भारद्वाज आणि तुलसीदास संत यांचे संवाद रचलेले आहेत तेच या पवित्र व सुंदर सरोवराचे 4 मनोहर घाट आहेत. सप्तप्रबंध सुभग सोपाना, ज्ञान नयन नरखत मनमाना, रघुपती महिमा अगुण अबाधा, बरनब सोई बरबारी अगाधा. यातील 7 कांडे हीच या मानस सरोवराच्या 7 सुंदर पायऱ्या आहेत. ज्ञानरूपी नेत्रांनी त्या पाहताच मन प्रसन्न होऊन जाते. श्री रघुनाथांच्या प्राकृतिक गुणांच्या पलीकडील आणि एकरस अशा महिम्याचे जे वर्णन केले जाईल तेच या सुंदर जलाची अथांग खोली होय. रामसिंह जस सलील सुधासम, उपमा बीची बिलास मनोरम, पुरयिनी सघन चारू चौपाई, जुगुती मंजू मनी सीप सुहाई. श्रीराम आणि सीता यांची कीर्ती ही या सरोवरातील अमृतासारखे जल आहे. यामध्ये ज्या उपमा दिलेल्या आहेत त्याच यातील अंतरंगांचा मनोहारी विलास होय. यातील सुंदर चौपाया याच यामध्ये दाट पसरलेल्या कमलिनी आहेत आणि काव्यातील युक्त्या या सुंदर मोती उत्पन्न करणारे शोभिवंत शिंपले आहेत. छंद सोरठा सुंदर दोहा, सोई बहुरंग कमलकुल सोहा, अर्थ अनुप सुभाव सुभासा, सोई पराग मकरंद सुबासा. यामध्ये सुंदर छंद सोरठे व दोहे आहेत. तेच यामधील रंगीबेरंगी कमळांचे सुशोभित ताटवे आहेत. अनुपम अर्थ, उच्च भाव आणि सुंदर भाषा हेच पराग, मकरंद आणि सुगंध होत. सुकृत पुंज मंजूल अली माला, ज्ञान बिराग विचार मराला, धुनी अवरेब कबित गुण जाती, मीन मनोहर ते बहुभाती.
पुण्याचे समूह हे भ्रमरांचे सुंदर थवे होत. ज्ञान, वैराग्य आणि विचार हे हंस होत. कवितेतील ध्वनी, वक्रोक्ती, गुण आणि जाती हेच अनेक प्रकारचे मनोहर मासे आहेत. अर्थ धर्म कामादिकचारी, कहव ज्ञान विज्ञान बिचारी. नवरस जप तप जोग बिरागा, ते सब जलचर चारू तडागा. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार म्हणजे ज्ञान विज्ञान विषयक विचार सांगणे. काव्यातील नवरस, जप, तप, योग आणि वैराग्याचे प्रसंग हे सर्व या सरोवरातील सुंदर जलचर प्राणी होत. सुकृती साधू नाम गुण गाना, ते विचित्र जलबिहग समाना. संत सभा चहू दिसी अवराई, श्रद्धा ऋतू बसंत समगाई. पुण्यात्मे साधू आणि राम नाम यांचे गुणगान हेच निरनिराळ्या जलपक्ष्यांप्रमाणे होत. संतांचा मेळावा हाच या सरोवराच्या सभोवतालची आमराई होय आणि श्रद्धा वसंत ऋतूप्रमाणे आहे. भगती निरूपण विविध विधाना, क्षमा दया दम लता बिताना. समजम नियम फुल फल ज्ञाना, हरिपद रती रसभेद बखाना. नाना प्रकारे केलेले भक्तीचे निरूपण आणि क्षमा दया व इंद्रिय निग्रह हे लता मंडप होत. मनाचा निग्रह यम, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह नियम, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हीच फुले आहेत. ज्ञान फल आहे आणि श्रीहरीच्या चरणीचे प्रेम हेच या ज्ञानरूपी फलाचा रस होय असे वेदांनी सांगितले आहे. औरऊ कथा अनेक प्रसंगा, तेई सुखपिक बहुबरन बिहंगा. या रामचरित मानसामध्ये आणखीही ज्या अनेक कथा आहेत त्याच यातील पोपट, कोकिळा इत्यादी रंगीबेरंगी पक्षी होत. पुलक बाटिका बाग बनसुख सुबिहंग, बिहारू माली सुमन सनेह जल सिंचत लोचन चारू. या कथेच्या श्रवणामुळे जे रोमांच येतात तेच वाटिका, बागा व वने होत आणि सुख प्राप्त होते ते म्हणजे सुंदर पक्ष्यांचा विहार होय. निर्मळ मन हाच माळी होय. तो प्रेमरूपी जलाचे सुंदर नेत्रांद्वारे सिंचन करतो. जे गावही यह चरित सभारे, तेई एही ताल चतुर रखवारे. सदा सुनही सादर नर नारी, तेई सुरबर मानस अधिकारी. जे लोक हे चरित्र लक्षपूर्वक गातात तेच या तलावाचे चतुर रखवालदार आहेत आणि जे स्त्री पुरुष याचे आदराने श्रवण करतात तेच या सुंदर मानसाचे अधिकारी असलेले श्रेष्ठ देव होत. अति खल जे विषयी बग कागा, एही सर निकट न जाही अभागा. संबुक भेक सेवार समाना, इहा न विषय कथा रस नाना. जे अत्यंत दुष्ट व विषयी आहेत ते दुर्दैवी बगळे व कावळे आहेत. ते या सरोवराजवळ फिरकत नाहीत कारण या मानस सरोवरासारख्या कथेमध्ये गोगलगाई, बेडूक आणि शेवाळे यांसारख्या विषय रसाच्या नाना गोष्टी नाहीत. तेही कारण आवत ही यग हारे, कामी का कबलाक बिचारे. आवत एही सर अति कठीणाई, राम कृपा बिनु आई न जाई. यामुळे बिचारे कावळे आणि बगळे रूपी विषयी लोक येथे येताना मनाने खचून जातात कारण या सरोवरापर्यंत येण्यामध्ये अडचणी खूप आहेत. श्रीरामांची कृपा झाल्याविना येथे येता येत नाही. कठीण कुसंग कुपंथ कराला, तीन के बचन बाघ हरी द्याला.
गृह कारज नाना जंजाला, ते अति दुर्गम सैल बिसाला. घोर कुसंगतीच भयानक मार्ग आहे. त्या दुष्ट संगतीवाल्या लोकांची वचने हीच वाघ, सिंह आणि साप आहेत. घरचे व्यवहार आणि प्रपंचाचे उपद्व्याप हेच अत्यंत दुर्गम असे मोठमोठे डोंगर आहेत. बनबहू विषम मोह मद माना, नदी कुतर्क भयंकर नाना. मोह मद आणि मान हीच बिकट अरण्ये आहेत आणि नाना प्रकारचे कुतर्क ह्याच भयानक नद्या आहेत. जे श्रद्धा संबल रहित नहीं संतह, जे श्रद्धा संबल रहित नहीं संतन्ह कर साथ. तिन्न कहूँ मानस अगम अति, जिन्नही न प्रिय रघुनाथ. ज्यांच्याजवळ श्रद्धारूपी वाट खर्च नाही, ज्यांना संतांची साथ नाही आणि ज्यांना श्रीराम प्रिय नाहीत, त्यांना हे मानस प्राप्त होणारे नाही. जौ करी कष्ट जाई पुनी कोई, जातही निद जुडाई होई. जडता जाड विषम उर लागा, गयेहू न मज्जन पाव अभागा. जरी कोणी मनुष्य कष्ट सहन करीत तेथपर्यंत पोहोचला तरी तेथे जाताच त्याला निद्रारूपी हिवताप भरतो. हृदयामध्ये मूर्खतारूपी कडाक्याची थंडी वाजू लागते. त्यामुळे तेथे जाऊनही तो अभागी स्नान करू शकत नाही. करी न जाई सरस मज्जन पाना, फिरी आवई समेत अभिमाना. जाऊ बहोरी कोऊ पूछन आवा, सरनिंदा करी ताही बुझावा. त्याला त्या सरोवरात स्नान करता येत नाही आणि पाणीही पिता येत नाही. तो आपल्या अभिमानासह परत येतो. नंतर जर कोणी त्याला तेथील परिस्थिती विचारायला आला तर तो आपल्या दुर्भाग्याची गोष्ट न सांगता सरोवराची निंदा करणाऱ्या गोष्टी त्याला सांगू लागतो. सकल विघ्न व्यापही नहीं तेही, राम सुकृपा बिलोकही जेही. सोयी सादर सर मज्जनू करई, महाघोर त्रयताप न जरई. ज्याला श्रीराम सुंदर कृपा दृष्टीने पाहतात त्यांना ही विघ्ने बाधत नाहीत. तोच आदराने या सरोवरात स्नान करतो आणि महाभयानक आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक तापांनी होरपळून जात नाही. ते नर यह सर तजही न काऊ, जिन्ह के राम चरण भल भाऊ. जो नहाई चह एही सर भाई, सो सतसंग करऊ मन लाई. ज्यांच्या मनामध्ये श्रीरामांच्या चरणी सुंदर प्रेम आहे ते हे सरोवर कधी सोडून जात नाहीत. हे बंधू, ज्याला या सरोवरात स्नान करण्याची इच्छा आहे त्याने मनपूर्वक सत्संग करायला हवा. मानस चख चाही, भई कबी बुद्धी विमल अवगाही. भयऊ हृदय आनंद उछाऊ, उमगेऊ प्रेम प्रमोद प्रभाऊ. असे श्रीरामचरित मानस सरोवर हृदयाच्या नेत्रांनी पाहून आणि त्यामध्ये बुडी मारून कवीची बुद्धी निर्मळ झाली. हृदयात आनंद व उत्साह भरून आला आणि प्रेम व आनंदाचा प्रवाह वाहू लागला. चली सुभग कबिता सरिता असो, राम बिमल जस जल भरिता असो. सरजू नाम सुमंगल मुला, लोक बेद मत मंजुल कुला. त्या श्रीरामांच्या निर्मळ कीर्तिरूपी पाण्याने भरलेली कवितारूपी नदी प्रवाहित झाली. या कवितारूपी नदीचे नाव शरयू आहे, जी सर्व मंगलांचे मूळ आहे. या नदीला लोकमत आणि वेदमत असे दोन सुंदर तट आहेत. नदी पुनीत
नदी पुनित सुमानस नंदिनी, कलिमल तृण तरुमूल निकंदिनी. या सुंदर मानस सरोवराची ही कन्या शरयू नदी मोठी पवित्र आहे आणि कलियुगातील पापरूपी गवताला व वृक्षाला मुळासह उखडून टाकणारी आहे. श्रोता त्रिविध, समाजपुर ग्राम नगर दुहुकुल, संत सभा अनुपम अवध सकल सुमंगल मूल. 3 प्रकारच्या श्रोत्यांचा समाज हाच या नदीच्या दोन्ही तटांवर वसलेल्या वाड्या, गावे आणि नगर आहे. आणि संतांची सभा ही सर्व सुंदर मंगलांचे मूळ असलेली अनुपम अयोध्या आहे. राम भगती सुरस रीतही जाई, मिली सुकीर्ती सरजू सुहाई. सानुज राम समर जसू पावन, मिलेऊ महानदू सोन सुहावन. सुंदर कीर्तिरूपी शरयू ही रामभक्ती रूपी गंगेला जाऊन मिळाली. धाकटा भाऊ लक्ष्मणासह श्रीरामांनी केलेल्या युद्धाचा पवित्र कीर्तिरूपी सुशोभित महानद शोण हाही तिच्यामध्ये मिळाला. जुगविच भगती देवधुनी धारा, सोहती सहित सुबीरती बिचारा. त्रिविध तापत्रासक त्रिमुहानी, राम स्वरूप सिंधू समूहानी. दोन्ही प्रवाहांच्या मध्ये भक्तिरूपी गंगेचा प्रवाह हा ज्ञान व वैराग्य यांच्यासह शोभून दिसत आहे. अशी ही त्रितापांना भयभीत करणारी त्रिमुखी प्रयागरूप नदी श्रीराम स्वरूप रूपी समुद्राकडे जात आहे. मानस मूल मिली सुरस रिही, सुनत सुजन मन पावन करीही. बीच बीच कथा विचित्र विभागा, जणू सरी तीर तीर बनबागा. कीर्तिरूपी शरयूचे मूळ श्रीरामचरित्र मानस हे कीर्तिरूपी शरयूचे मूळ श्रीरामचरित मानस आहे आणि ही रामभक्तिरूपी गंगेस मिळाली आहे. म्हणून ही श्रवण करणाऱ्या सज्जनांच्या मनास पवित्र करील. मधून मधून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर कथा आलेल्या आहेत त्या जणू नदी तटाच्या आजूबाजूची वने व बागा आहेत. उमा महेश विवाह बराती, ते जलचर अगणित बहुभाती. रघुबर जन्म आनंद बधाई, भवर तरंग मनोहरताई. पार्वती व शिव यांच्या विवाहातील वराडी हे या नदीतील अनेक प्रकारचे असंख्य जलचर प्राणी आहेत. श्रीरामांच्या जन्माच्या वेळी आनंदाने केलेली अभिनंदने हीच या नदीतील भोवरे आणि तरंग यांची मनोहरता आहे. बालचरित चहू बंधू के, बनज विपुल बहुरंग. नृपराणी परिजन सुकृत, मधुकर बारी विहंग. 4ही भावांची जी बालचरित्रे आहेत तीच यातील रंगीबेरंगी विपुल कमल पुष्पे आहेत. महाराज दशरथ व त्यांच्या राण्यांची आणि कुटुंबियांची सत्कर्मे हेच भ्रमर व जल पक्षी आहेत. सिय स्वयंवर कथा सुहाई, सरित सुहावनी सो छबी छाई. नदी नाव पटू प्रश्न अनेका, केवट कुशल उतर सबिबेका. सीतेच्या स्वयंवराची जी सुंदर कथा आहे तीच या नदीची सुंदर पसरलेली शोभा आहे. अनेक सुंदर विचारपूर्ण प्रश्न हेच नदीतील नौका आहेत आणि त्या प्रश्नांची विवेकयुक्त उत्तरे हे चतुर नावाडी होत. सुनी अनुकथन परस्पर होई, पथिक समाज सोहसरी सोई. घोरधार भृगुनाथ रिसानी,
घाट सुबद्ध रामवर बाणी. ही कथा श्रवण केल्यावर जी परस्पर चर्चा होते ती म्हणजे या कडेकडेने चाललेल्या यात्रेकरूंचा समाज शोभून दिसत आहे. परशुरामांचा क्रोध या नदीमध्ये भयानक धार आहे आणि श्रीरामांची श्रेष्ठ वचने हे बांधलेले सुंदर घाट आहेत. सानुज राम विवाह उछाऊ, सो शुभ उमग सुखद सब काहू. कहत सुनत हर्षही पुलकाही, ते सुकृती मन मुदित नहाही. भावांच्या सह श्रीरामचंद्रांच्या विवाहाचा उत्साह हाच या कथा सरितेतील कल्याणकारक पूर आहे. तो सर्वांना सुख देणारा आहे. याचे कथन व श्रवण केल्याने जे हर्षित व पुलकित होतात तेच पुण्यात्मे होत. तेच प्रसन्न चित्ताने या नदीमध्ये स्नान करतात. राम तिलक हितमंगल साजा, परब जोग जणू जुरे समाजा. काई कुमती केकय केरी, परी जासू फल विपती घनेरी. श्रीरामचंद्रांच्या राजतिलकासाठी जी सजावट केली होती ती जणू पर्वाच्या प्रसंगी या नदीवर जमलेली यात्रेकरूंची गर्दी होय. कैकेयीची कुबुद्धी ही या नदीतील साचलेले शेवाळ होय. त्यामुळे फार मोठे संकट कोसळले. समन अमित उत्पात, सब भरत चरित जपत जाग. कली अघ खल अवगुण कथन, ते जलमल बग काग. सर्व असंख्य उत्पातांना शांत करणारे भरताचे चरित्र हा नदी तटावर केला जाणारा जप यज्ञ होय. कलियुगातील पापांचे आणि दुष्टांच्या अवगुणांचे जे वर्णन आहे तेच या नदीच्या जलातील चिखल आणि बगळे कावळे होत. किरती सरित छहू ऋतू रुरी, समय सुहावनी पावनी भूरी. हिम हिम सैल सुता शिव ब्याहू, शिशिर सुखद प्रभू जन्म उछाऊ. ही कीर्तिरूपी नदी 6ही ऋतूंमध्ये सुंदर असते. सर्व काळी ही परम शोभिवंत आणि अत्यंत पवित्र असते. यातील शिव पार्वतीचा विवाह हा हेमंत ऋतू आहे. श्रीरामचंद्रांच्या जन्माचा उत्सव हा सुखदायक शिशिर ऋतू आहे. बरनव राम विवाह समाजू, सो मुद मंगलमय ऋतुराजू. ग्रीष्म दुसह राम बनगवनु, पंथकथा खर आतप पवनु. श्री रामचंद्रांच्या विवाहाप्रसंगी जमलेला समाज हाच आनंदमय व मंगलमय ऋतुराज वसंत आहे. श्रीरामांचे वनगमन हा असह्य ग्रीष्म ऋतू आहे आणि वनमार्गातील कथा हीच कडक ऊन व गरम हवा आहे. बरशा घोर निसाचर रारी, सुरकुल साली सुमंगलकारी. रामराज सुख विनय बडाई, बिसद सुखद सोयी सरद सुहाई. राक्षसांबरोबर झालेले घोर युद्ध हाच वर्षा ऋतू आहे. तो देवकुलरूपी पिकासाठी सुंदर कल्याण करणारा आहे. श्रीरामांच्या राज्यकाळातील जे सुख, विनम्रता आणि महिमा आहे तोच निर्मळ सुख देणारा सुशोभित शरद ऋतू होय. सती सरोमनी सिय गुणगाथा, सोयी गुण अमल अनुपम पाथा. भरत सुभाऊ सुशीतलताई, सदा एक रस बरनी न जाई. पतिव्रता शिरोमणी सीतेच्या गुणांची जी कथा आहे तेच या जलाचा निर्मळ व अनुपमेय गुण आहे. भरताचा स्वभाव ही या नदीची सुंदर शीतलता आहे. ती नित्य एकसारखी असते आणि तिचे वर्णन करता येत नाही. अवलोकनी बोलनी मिलनी प्रीती
परस परहास भायप भली चहू बंधू की जल माधुरी सुबास. चारी भावांनी परस्परांना पाहणे, बोलणे, भेटणे, एकमेकांवर प्रेम करणे, हसणे आणि त्यांचा सुंदर बंधुभाव हे या जलाची गोडी आणि सुगंध होत. आरती विनय दीनता मोरी, लघुता ललित सुबारी न थोरी. अद्भुत सलील सुनत गुणकारी, आस पियास मनोमल हारी. माझा अंतर्भाव विनय आणि दीनता हा या सुंदर व निर्मळ जलाचा काही कमी हलकेपणा नाही. हे जल मोठे विलक्षण आहे. त्याचे महात्म्य ऐकल्यानेच त्याचा गुण येतो आणि आशारूपी तहान व मनाची मलिनता ते दूर करते. राम सुप्रेम ही पोषत पाणी, हरत सकल कली कलुष गलानी. भवश्रम शोषक तोषक तोषा, समन दुरित दुःख दारिद दोषा. हे जल श्री रामचंद्रांचे सुंदर प्रेम पुष्ट करते. कलियुगातील सर्व पापे आणि त्यापासून होणारी पीडा हरण करते. ते संसाराचे जन्म मृत्यू श्रम शोषून टाकते. संतोषालाही ते संतुष्ट करते आणि पाप ताप दारिद्र्य व दोष यांना नष्ट करते. काम कोह मद मोह नसावन, बिमल बिबेक बिराग बढावन. सादर मज्जन पान किये ते, मिटही पाप परिताप हिये ते. हे जल काम क्रोध मद आणि मोह यांचा नाश करणारे आणि निर्मल ज्ञान व वैराग्य वृद्धिंगत करणारे आहे. आदराने यामध्ये स्नान केल्याने आणि हे जल प्राशन केल्याने मनातील सर्व पाप ताप नाहीसे होतात.